बेळगावच्या निकालासंदर्भात हा निकाल अपेक्षित आहे, पण तिथे या निमित्तानं संपूर्ण सीमा भागातला मराठी माणूस एकवटला, पुन्हा एकत्र आला आणि ते निवडणूक लढले. या निमित्तानं आपली ताकद कुठे आहे ते कळेल आणि पुढल्या लढ्याला यातून दिशा मिळेल. मला असं वाटतंय की महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शेळके यांना साधारण 1 लाखाच्या वर मतं मिळतील. 1.5 लाखाच्या आसपास त्यांना मतदान झालं तरी सुद्धा पुढल्या विधानसभेची तयारी आम्हाला करता येईल. राहुल, पश्चिम बंगालच्या निकालावर आपली काय प्रतिक्रिया आहे? पश्चिम बंगालचा निकाल हा बंगालमध्ये ज्या प्रकारचं वादळ किंवा कृत्रिम वादळ निर्माण केलं होतं भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सरकारी यंत्रणेचा वापर करून, देशभरातून मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांना तिथे बसवून, देशामध्ये करोनाच्या महामारीचं संकट असताना सुद्धा या देशाचे पंतप्रधान, या देशाचे गृहमंत्री, अनेक मंत्री तिथे तळ ठोकून बसले, लाखोंच्या सभा घेत बसले. त्या सगळ्या या पोकळ वादळाचा हा पराभव. याचं श्रेय, अपश्रेय ज्याला घ्यायचं आहे ते घेतील, पण एका स्त्रीनं, जिला आम्ही बंगालची वाघीण म्हणतो, ती वाघीण या काळात जखमी झाली, व्हीलचेअरवरती फिरत होती प्रचाराला, आणि तिने हा एक हाती विजय प्राप्त केलेला आहे. देशाच्या राजकारणाला दिशा देणारा हा विजय. देशाच्या राजकारणाला ममता बॅनर्जी यांच्या पराभवासाठी आम्हाला पराभव करायचा होता करोनाचा, पण केंद्र सरकार करोनाला वाऱ्यावर सोडून पश्चिम बंगालमध्ये ममताच्या पराभवासाठी डेरा टाकून बसले. तो पराभव काही झाला नाही, पण देशामध्ये करोना मात्र मोकाट सुटला. हे आपल्या सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं, मद्रास हायकोर्टानं ताशेरे मारलेले आहेत. पण पश्चिम बंगालच्या विजयानं एक दाखवून दिलं की जनता जेव्हा अत्यंत शहाणपणानं मतदान करतं, तेव्हा त्या शहाणपणापुढे सत्ताधीश असो, धनदांडग्या असो, दहशतवाद असो, कोणाचा निभाव लागत नाही. पश्चिम बंगालच्या जनतेनं हे महाराष्ट्राला सह संपूर्ण देशाला हे दाखवून. बघा, मी कोणाची नावं घेणार नाही, पण एका राज्याच्या निवडणुकीसाठी, देशावर महामारीचं संकट असताना एक राज्य जिंकण्यासाठी किंवा एका स्त्रीचा पराभव करण्यासाठी देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, केंद्रीय मंत्री महिने तळ टाकून बसतात, तेव्हा त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. आणि जेव्हा त्यांचा पराभव होतो, मग तो पराभव त्यांनी खुल्या मनानं स्वीकारला पाहिजे आणि ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं पाहिजे. नाही, ठीक आहे, तरेट कार्यक्रमाला त्यांना सुरुवात करायची असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी ती सुरुवात करावी. आमचाही कार्यक्रम ठरलेला आहे, 2 कार्यक्रम होतील. पाहू. बघा, आत्ता निकाल लागले. पंढरपूरचा निकाल म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण बदलणारा निकाल नाही. नक्कीच विजयी 3 पक्ष एकत्र आल्यावरती आम्ही विजयी व्हायला हवं होतं. मताधिक्य वाढलेलं आहे, मतांचा आकडा वाढलेला आहे, पण शेवटी काही स्थानिक गणितं असतात. त्या गणितांचा अभ्यास करता हा आम्हाला झटका बसलेला आहे महाविकास. ये मैं नहीं बता सकता हूँ, उनके पास इतने बड़े बड़े नेता है, बड़े बड़े चाणक्य है, करेक्ट कार्यक्रम करने वाले इतने मैनेजर्स हैं. ममता बनर्जी क्या? तो मैं इतना ही कहता हूँ, 5 राज्यों में जो चुनाव हुआ है, एक केंद्र शासित रहा, उसमें से एक आसाम को छोड़ दीजिए तो बीजेपी के हाथ क्या लगा. तमिलनाडु बड़ा राज्य है, केरल बड़ा राज्य है, पश्चिम बंगाल में तो पूरी मात खा गए. पौंडीचेरी एक छोटा राज्य है केंद्र शासित. ठीक आहे. या संदर्भात या देशातले प्रमुख नेते एकत्र येतील. नक्कीच सगळ्यांना ममता बॅनर्जी यांच्या विजयानं नक्कीच एक ऊर्जा मिळेल. देशातल्या विरोधी पक्षाला, सगळ्या विरोधी पक्षांना यातून एक ऊर्जा मिळाली आहे आणि भविष्यातल्या घडामोडींना यातून एक मार्ग दिसतो. आणि निवडणुकांमध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण करावंच लागतं. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षानं संपूर्ण ताकद कार्यकर्त्यांचं बळ पणाला लावलं आणि ते कौतुकास्पद.
निवडणूक कशी लढावी ताकदीनं या संदर्भात त्यांचे काही तंत्र आणि मंत्र आहेत, त्यानुसार ते लड़ले आणि ते अपयशी ठरले। देखिए, ममता बनर्जी ने पूरे देश को ये संदेश दिया है। ममता बनर्जी वैसे तो तमिलनाडु और केरल में भी बीजेपी हार गई, लेकिन बीजेपी ने पूरी ताकत झोंक दी थी पश्चिम बंगाल में। ममता दीदी ने दिखाया है कि इस देश में नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी अजिंक्य नहीं है, अजय नहीं है, हम उनको भी हरा सकते। लेकिन प्रधानमंत्री मोदी जी को सब कुछ छोड़कर, कोरोना की लड़ाई छोड़कर पश्चिम बंगाल में इस तरह से व्यस्त रहना मुझे लगता है कि ठीक नहीं था। पार्टी लड़ती है, लेकिन प्रधानमंत्री जब उतरते हैं इस युद्ध में और हार जाते हैं तो इसका ठिकरा भी दुर्भाग्यवश प्रधानमंत्री के ऊपर पड़ता है। ये देश के लिए ठीक नहीं। लोग इस प्रकार की अफवाहें फैला रहे थे कि पश्चिम बंगाल में बीजेपी की बड़ी जीत होगी और इतनी बड़ी जीत होगी कि वहाँ जीतेंगे और महाराष्ट्र में भूचाल आ जाएगा, लेकिन ऐसा नहीं है। पश्चिम बंगाल और महाराष्ट्र एक दूसरे से भावनात्मक तरीके से जुड़े हुए लोग हैं। पश्चिम बंगाल महाराष्ट्र हमेशा राष्ट्र हित के लिए स्वतंत्र के जमाने से वो लड़ाई से आज तक लड़ते आए हैं और आगे भी हम एक साथ रहेंगे। महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने भी ममता दीदी के विजय के ऊपर संतोष व्यक्त किया। हम महाराष्ट्र के सभी लोग पश्चिम बंगाल से विजय से बहुत ही आनंदित हैं। देखिए, प्रतिष्ठा तो दांव पर लगी थी, सबको मालूम है। मोदी जी, अमित शाह जी और नड्डा जी देश में कोरोना का संकट होते हुए भी कोरोना का पूरा प्रोटोकॉल तोड़कर वहाँ जिस तरह से रैलियां, रोड शो, शक्ति प्रदर्शन सब कुछ हो रहा था, हम लड़ाई लड़ रहा था पूरा देश कोरोना को हराने के लिए, लेकिन वहाँ बीजेपी लड़ रही थी ममता को हराने के लिए। ममता तो नहीं हार सकती, लेकिन पूरे देश में कोरोना का कहर जारी है। तो आपको क्या मिला? देश को आपने क्या दिया पश्चिम बंगाल के चुनाव के बदले में? तो कोरोना दिया है। अब उसके ऊपर मद्रास हाईकोर्ट और सर्वोच्च न्यायालय ने भी उसके ऊपर मोहर लगाई है। मेरा इतना ही कहना है कि अब जो हुआ चुनाव हो गया है। ममता दीदी ने एक बार साबित कर दिया है कि दिल्ली से आकर किसी भी राज्य में इस प्रकार से दादागिरी कोई नहीं कर सकता, चाहे महाराष्ट्र हो, चाहे दिल्ली हो, और चाहे पश्चिम बंगाल हो, या चाहे कुछ हो। वहाँ की जनता जो होती है, वहाँ की जनता तय करती है। वहाँ की रीजनल पार्टी तय करेगी देश की राजनीति आने वाले समय में। ये सबक आज पश्चिम बंगाल से पूरे देश की राजनीति को गया।